महानगर गल्ली 2 मध्ये फार रस्त्याची वाईट परिस्थिती आहे आणि वैशिष्ट्य म्हणजे या गल्लीतली लहान मुलं सुद्धा एकत्र आलेले आहेत. म्हणजे या मुलांना सुद्धा त्रास होतोय आणि ही कैफियत मांडण्यासाठी रोज एक नवीन विषयाकडे याने आपल्याला बोलवलंय. आपण त्यांना विचारणार आहोत. दादा आपलं नाव सांगावं. माझं नाव रामचंद्र पाटील. बर, काय समस्या आहे तुमची? सर इथे 18 तारखेपासून जो पाऊस सुरू झाला आहे त्या पावसामुळे या रस्त्यावरती अनेक खड्डे पडले, भरपूर पाणी साठलेलं आहे. लहान मुलांना सुद्धा वावरताना अनेक अडचणी येतात. त्याचबरोबर या गल्लीमध्ये अनेक वयोवृद्ध लोक आहेत, मगदूम सर आहेत, सूर्यवंशी सर आहेत, त्यांना सुद्धा म्हणजे चालता सुद्धा येत नाही सर, अशी अवस्था आहे. एकसारखा पाऊस आहे आणि कधी कधी त्यात पुन्हा लाईट पण जाते. हा रस्ता मंजूर असून सुद्धा अजूनही या रस्त्याचं काम झालेलं नाहीये. मध्यंतरी ड्रेनेजसाठी रस्ता उकरला, त्यानंतर थोडीशी मुरुमाची मलमपट्टी तेवढीच केली, त्यानंतर या रस्त्याकडे लक्षच दिलेलं नाहीये सर अजून. अच्छा, हा रस्ता मंजूर आहे असं तुम्हाला कोण सांगितलं? मध्यंतरी नगरसेवक वगैरे येऊन तोंडानं सांगितलं नको, कागदावर आहे कोणाचं? नाही ना, कागदावरती. कागदावरती. तोंडानं सांगलेलं कोणाचंही मान्य करत जाऊ नका. मावशी जरा इकडे या तुम्ही. हा, तुमची काय समस्या आहे? पोरांना जायला अडचण होतंय. चहा पिला का? चहा पिलाय की जरा असं मगाचा आवाज कुठे आहे बघा. पोरांना जायला अडचण होतंय. खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे तेच कळणं झालंय. आणि माझं पोरग सकाळी दूध घालायला जाते, ते रस्त्यात पडले, पिशव्या सगळं बाद झाल्यात. रस्ता करतात का नाही, डांबर लावले तर लाईट नाहीत, काय नाही, इकडे अजिबात बघत नाहीत कोण. मुरुमासाठी एक माणूस मेला इथं, मुरुम टाका म्हणून. परत आता त्या माणसाचं परत श्राद्ध झालं तर अजून मुरुम टाकलं नाही. त्या हे ड्रेनेज करण्यापूर्वी डांबर रस्ता होता ना? डांबर रस्ता होता, ते ड्रेनेज करून सब बाद झाले. एक तर करायचं तर सरळ सगळं करायचं ना. या ठिकाणी बोलण्याचा उद्रेक होण्याची कारणच ही आहे की आयुक्त साहेब यापूर्वी या ठिकाणी अतिशय चांगले रस्ते होते. अतिशय चांगले रस्ते असताना जी ड्रेनेज व्यवस्था करण्याच्या कारणाने हे रस्ते उकरले. जेव्हा हे रस्ते उकरले तेव्हा जर शर्ती व अटीप्रमाणे वेळच्या वेळी जर हे खड्डे भरून घेतले असते किंवा चरी भरून घेतल्या असत्या तर ही समस्या उद्भवली नसती. जनता अनभित नाही, जनतेला अनुभव नाही, पण कमीत कमी या अधिकाऱ्यांना एवढं तरी समजलं पाहिजे की आपण महानगरपालिकेचा पगार घेतो ती नागरी सुविधा देण्यासाठी, नागरी समस्या वाढवण्यासाठी नाहीये. तरी पण आपण निर्ढवलेल्या मनाची आहात असं मला म्हणावं लागतंय. या अधिकाऱ्यांना मी वारंवार विनंती करत आलेलो आहे, साहेब चुका फक्त आणि फक्त तुमच्या आहेत. कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही पाठीशी घालू नका, त्याला ब्लॅकलिस्टला काढा, अन्यथा त्याला पूर्ववत रस्ता करून द्यायला लावा. ही तुम्हाला मी विनंती करतोय रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून.